नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर संध्याकाळचे सर्व कामं आवरून घेतले आणि मग म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी. सकाळी तर काही वेळ भेटला नाही मला. सकाळी आमच्या कॉलनीत वास्तुशांती होती, तिकडं गेलेली होती. घरातले सर्व कामं आवरून निवरून 12 वाजता गेलो होतो, तर 2 वाजता घरी आली मी. आणि पावसाचं वातावरण होतं, पाऊस पडला आमच्याकडे. तुमच्याकडे पडला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे 2 वेळेस खूप पाऊस पडला. आणि आता संध्याकाळची स्वयंपाकची पण तयारी करून घेतलेली मी. स्वयंपाकमध्ये बनवते मी. पावसाचं वातावरण आहे आणि म्हटलं काहीतरी चटरपटर व्हायलाच पाहिजे. आणि गुड्या राणी झोपलेली होती, आत्ता उठली ती. मी बनवते आप्पे, रवा आप्पे बनवते आणि मस्त शेंगदाण्याची चटणी बनवू म्हटलं. पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि आप्प्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामुळे शॉर्टकट मी कामं करता करता तुमच्याशी दाखवणार आहे. तर चला मी आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मावशीने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या आणि तिकडनं सुद्धा उकडून आणल्या होत्या. एवढं मोठ्या उकडून आणल्या होत्या मावशीने, त्या खाल्ल्या मी. आणि परत एक कच्च्या घेऊन आलेली ती. तर यांना मी ना स्वच्छ धुवून घेते. सर्व निवडून वगैरे सर्व आणलेलं आहे मावशीने. मी आता काय करते, धुवून टाकते आणि मग कुकरमध्ये लावू आपण. त्यांना पूर्ण असं क्लीन करून देते. तर मी ना तुरीच्या शेंगा अशा स्वच्छ धुवून घेतल्या. पाणी घेतलेलं आहे मी शेंगा टाकून देऊ आपण पाणी. मीठ टाकून घेते. आणि या कुकरच्या मी 4 शिट्ट्या घेऊन घेते. तर मी आता पहिले ना चटणी करून घेणार. आणि तुरीच्या शेंगांची ना भाजी पण करता, सुकी भाजी, आमटी खूप छान लागते. पण मला आहे ना उकडून शेंगा खूप आवडतात, त्याच्यामुळे म्हटलं उकडूनच करते. जिरं टाकलं,
तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत नाही तोपर्यंत ना मी कांदे वगैरे कापून घेते आणि मग बोलते तुमच्याशी। इकडे चटणी झाली आणि आप्पे सुद्धा होत आहे आपले मस्त असे। जेवण झाले आणि बाकीचे भांडे सुद्धा आवरून झाले आणि आता शेंगा पाहते मी। शेंगा तर इतक्या छान झाले ना, तर मी ना अशा चाळणीमध्ये काढून घेते। इतके छान झाले शेंगा आणि त्यांच्या एक नंबर। आणि पपई सुद्धा आणलेली होती मावशीकडची। पपई की गोड, तर मावशीने ना पपई सुद्धा आणली होती आणि हे बघा पिकून गेलेली आहे आणि सकाळपर्यंत जर राहिली ना तर मग ती अशी नरम पडून जाते। अशीच चिरते बरं, मी चिरून घेते खूप छान अशी। पहिले तिला धुवून घेते। आणि मावशी आली म्हणजे ना खाली हात कधीच येत नाही, सर्व गोष्टी घेऊन येते मावशी। खूपच गोड आहे डायरेक्ट। खूपच गोड आहे। तर मी सर्वांना देते, पूर्ण बिया काढून घेते मी पहिले आणि मग देते। गुड्या राणी लगेच हे करणार, तिला पिळस येते लगे काढली की हाताने काढून घेते। आणि शेंगा तर इतक्या छान झाल्या ना, खूपच छान झाल्या। आज इतका पाऊस झाला आमच्याकडे, खूपच पाऊस झाला। आणि हे बियाणा मी मागे टाकणार, गोड आहे पपई ना, मागे पपईता उगायला पाहिजे, मागे टाकून शेंगा घेऊन जाते। पपई बी इतकी गोड होती ना, खूप छान। सर्वांना एक एक चिरी आली, छोटीशी होती पपई पण खूप गोड होती, ते खातात अजून। मी एक चिरी खाल्ली। शेंगा खायची आहे का कोणाला? तेवढी खाऊन घ्या। का तेवढी खाऊन घ्या ना। हा का बघ खात नाही? पोट भरून गेलं का तुझं? मला दे थोडं पाणी। बस तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। खाते का तू? खाय ना ग मग एका ठिकाणी बसून।
हा का, नंतर खा ना मग. आणि आताशी 8:30च झालेले, जास्त काही वेळ झाली नाही आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.